नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज सामान्य ज्ञान या विषयावर 20 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला, भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 12 अनुसूची आहेत. तर मूळ संविधानात फक्त 8 अनुसूच्या होत्या, तर सध्या विविध घटनादुरुस्त्यांद्वारे 12 अनुसूच्या आहेत. प्रश्न दुसरा, मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी स्टेप्स हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. तर हे हाड मध्य कर्णात म्हणजेच कानात असते. याची लांबी साधारणतः 2.8 मिलीमीटर असते. प्रश्न तिसरा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती आहेत. तर 20 जुलै 1969 रोजी अमेरिकेच्या अपोलो 11 या मोहिमेद्वारे त्यांचे चंद्रावर पाऊल ठेवले. तर त्यांच्यासोबत बज आल्ड्रिन हे दुसरे व्यक्ती आहेत. प्रश्न चौथा, दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 1911 साली दिल्ली ही भारताची राजधानी बनली. तर यापूर्वी कोलकाता ही राजधानी होती. प्रश्न पाचवा, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत हे लिहिले आहे. तसेच जनगण मन हे मूळ बंगाली भाषेत लिहिले होते. तर रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशाचे राष्ट्रगीत अमार सोनार बांगला हे देखील लिहिलेले आहे. तर प्रश्न सहावा, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. तर ख्रिस्तपूर्व 105च्या सुमारास काय लून या चिनी व्यक्तीने कागदाचा शोध हा लावला असे मानले जाते. प्रश्न सातवा, टेलिस्कोपचा शोध कोणी लावला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी गॅलिलिओने टेलिस्कोपचा हा शोध लावला. तर हा शोध 1609 मध्ये गॅलिलिओने टेलिस्कोप तयार करून अवकाशातील ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले. हॅन्स लिपरशिप यांनी यांचे प्राथमिक पेटंट घेतले होते, पण खगोलशास्त्रात गॅलिलिओचे योगदान मोठे आहे. प्रश्न आठवा, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली. तर हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा यांतील असामान्य कामगिरीसाठी हा सन्मान मिळतो. प्रश्न नववा, भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 25. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी फिमर हे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे. तर हे हाड मांडीचे हाड असते आणि सर्वात लांब, जड आणि सर्वात मजबूत हाड असते. तसेच सर्वात लहान हाड स्टेप्स हे आहे. प्रश्न 11वा, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 1526 साली झाली. तसेच ही लढाई बाबर इब्राहिम लोधी यांच्यात झाली. या विजयामुळे भारताचा मोगल साम्राज्याची पायाभरणी ही झाली. जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी हिरा हा जगात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ आहे. तर हिरा हे कार्बनचे एक रूप आहे, जे नैसर्गिक पदार्थांमध्ये हिरा हा सर्वात जास्त कडक असतो. प्रश्न 13वा,
पेन्सिलिन शोध कोणी लावला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. तर हा शोध 1928 मध्ये जगातील पहिले प्रतिजैविक म्हणून पेनिसिलिनचा शोध लागला, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली. प्रश्न 14वा, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी पवनार या ठिकाणी आहे. तर वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे त्यांचा परमधाम आश्रम स्थापन केला. ते बुधान चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न 15वा, शिवरायांची राजधानी कोणती होती? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी राजगड ही शिवरायांची राजधानी होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला व राजगड हे स्वराज्याचे राजकीय केंद्र बनले. प्रश्न क्रमांक 16, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. तसेच भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या सुचेता कृपलानी या होत्या. तर सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा असे देखील म्हटले जायचे. प्रश्न क्रमांक 17, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना ही स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950ला लागू किंवा अंमलात करण्यात आली. तर संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर त्यांनी पहिल्या मुख्यमंत्रीपदाची ही शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 19, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए अ जीवनसत्वामुळे रातआंधळेपणा हा होतो. तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो. गाजर आणि पालेभाज्ये हे याचे उत्तम स्रोत आहेत. तर प्रश्न क्रमांक 20, पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणात कोणता थर असतो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए तपांबर हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वातावरणात असतो. तर हा वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे. ढग, पाऊस आणि हवामान बदल या थरात घडतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.